वंचित बहुजन आघाडीचे धाराशिवचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ओमराजे निंबाळकर यांच्यावरती घणाघाती आरोप करत आहेत. पाहूयात. जय भीम, जय महाराष्ट्र. आज अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे. मी निवडणूक निर्णय अधिकारी धाराशिव उस्मानाबाद यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. त्यांनी कायद्याने काम केलं. कुठल्याही कशाला निवडणूक अधिकाऱ्यावर प्रेशर येऊ शकत नसतंय, पण कायद्याने काम करत असताना या ठिकाणी आमच्या पूर्वाश्रमीचे काही सहकारी डायरेक्ट नाव घेतो ओमराजे निंबाळकर, त्यांचे भाऊ ठाण मांडून वकील घेऊन बसले. दुसऱ्या उमेदवाराकडून आमच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचा प्रयत्न केला. वकील उभा केले, लेखी ऑब्जेक्शन घेतले. ऑब्जेक्शन काय घेतले तर गुन्ह्याचे 8 काय असतील ते काय म्हणतात, 11 गुन्हे आहेत, 8 दाखवले. अरे 3 फायनल झाले ना, ते गुन्हे आत्ता दाखवत असतील, परंतु प्रॉपर्टी बद्दल साहेबांनी सांगितलं हे व्यासपीठ नाही, अथॉरिटी नाही की त्यांनी माझ्या जमिनीच्या आणि मालमत्तेच्या किमती कराव्या. हे निग्लिजिबल आहे. आणि असं असताना सुद्धा त्यांना माहिती आहे बार्शीमध्ये, माझ्या लिंगायत समाजामध्ये, माझ्या सगळ्या शिवसैनिकांमध्ये आज हे उद्धव सेनेचे शिंदे साहेबाचे शिवसैनिकांना माहिती आहे रात्रीचा दिवस करून भाऊसाहेब आंधळकरांनी सर्व पणाला लावलेला आहे. आणि अन्नछत्रावर काय असेल ते. आणि आता कुठे 13 वर्षांनंतर मला माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी न्याय दिला. 13 दिवसात न्याय दिला. आमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत, आमचे अण्णा जाधव साहेब आहेत, आमचे प्रवीणजी आहेत, आणि इतर आमचे कोले साहेब आहेत आणि मासाहेब आहेत, आणि सुजात आंबेडकर साहेब यांनी विश्वास ठेवला. अनेक फोन गेले. त्यांना माहिती आहे पैलवान या ठिकाणी जर उतरला तर या ठिकाणी आंधळकरांचं रक्त आहे. गणपतराव आंधळकर, हिंद केसरी, अण्णा बिराजदार अप्पा, अण्णा माझे सडू होते. आणि हे पैलवानी रक्त तुला सडो की पळो केल्याशिवाय राहणार नाही. आणि तू ओमराजे साहेब तुला नाही बोलत मी तुम्हाला, तुम्ही आजच 3ऱ्या नंबरला गेला. आज विषय तुमचा संपला. आता खरी लढाई आमच्या या ठिकाणी बरोबर आहे. यामध्ये तिळमात्र शंका बाळगायचं कारण नाही. आता खरी लढाई ज्या वेळेला होईल, आम्ही आता मैदानात आलेलो आहे. अहो हे शक्य आहे काय? सीबीआयचं काय, अमक्याचं काय, तमक्याचं काय, काय करू शकलं नाही कोण. गवत या ठिकाणी उपटता आलं नाही. सच्चाईची लढाई मी लढतोय. धर्मानं चालतोय, अधर्मानं तुमच्यासारखं नाही. आमचा पक्ष खरा फोडला, शिवसेनेतनं बाहेर पडलो, त्याला कारणीभूत ओमराजे निंबाळकर आहे. मला त्या ठिकाणी जगू दिलं नाही, जातीवाद केला. तू जाऊन कुठं बसत होता आम्हाला माहिती आहे. आणि आज बार्शीतली जनता 80% मतदान भाऊसाहेब आंधळकरला करणार. माझा हा दलित बांधव किंवा सगळे वंचित आघाडीतले सगळा घटक MIM या ठिकाणी आहे. या ठिकाणी मला काय हे मतदान देणार. त्याचप्रमाणे माझा लिंगायत बांधव 48 मतदारसंघामध्ये या महायुतीच्या या सरकारला एक जागा वाण्याला सोडती आली नाही. का जातीवाद करत नाही मी. लिंगायत वाणी दिसला नाही का? लिंगायत वाण्याचा वापर केला जातो का? लिंगायत वाणी या ठिकाणी 5.5 लाख मतदार आहे. तुम्ही का उघडला? आजच्या इथल्या नेत्यांना सुद्धा, जे विविध पक्षात लिंगायताचे नेते असतील, त्यांना माझा प्रश्न आहे. समाज तुम्हाला विचारतोय की तुम्ही आपल्या लिंगायताकरता काय केलं? ज्या प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी 3 उमेदवार लिंगायताचे दिले, सरकारनं दिले नाही. हाच या बहुजन आघाडीचा आहे. आता लिंगायत समाज, मला मराठा बांधव असतील, ओबीसी आमचं 57% आहे. ओबीसी मी ओबीसीत नाही, ओबीसी बांधव असतील, हे सगळे माझा दलित बांधव, मुस्लिम बांधव, हे सगळे आम्ही एक आहे. आता हे प्रस्थापिताचे धाबेदार आणलेले आहेत. प्रस्थापिताला आता सळो की पळो करून सोडणार आहे. माझा प्रतिस्पर्धी ओमराजे राहिलाच नाही. लोकांना वाटतंय गोगल गाय आणि पोटात पाय अशी अवस्था आहे त्या माणसाची. आम्ही आयुष्य घातलं ना तुझ्यासाठी. गेल्या वेळेला कुणाकरता भांडलो, कुणाकरता आम्ही मतदान मागितलं. ओमराजे तुमच्याकरता मतदान मागत होतो आम्ही. आणि तुम्ही आता गरिबी दाखवताय, कुठं आहे काहीतरी दाखवता, ह्याला टीव्हीला ठेवीला काहीतरी उगा. हे समाजाला, माझ्या युवा वर्गाला, माझ्या इथल्या विद्यार्थीनीला या ठिकाणी मेडिकल हब पाहिजे, शैक्षणिक हब पाहिजे. कार ह्या ठिकाणी उद्योगधंदे इथं आले पाहिजे. उद्योगधंदे आल्यानंतर नोकरीला माझा माणूस
धाराशिववरून पुण्याला किंवा मुंबईला गेला नाही पाहिजे, माझ्या आई वडिलापाशी तर काम केलं पाहिजे. या ठिकाणचं पाणी 19 TMC आणायचं आहे. तुळजापूरमध्ये साखर कारखाना आपला हो घातलेला, अडचणी भरपूर आणल्या, कायद्यानं मला कुठेही ठेवायचा प्रयत्न केला, परंतु बजरंग बलीचा हा भक्त आहे, रामाचा हा भक्त आहे. माझ्या दस्तगीर दर्गा असतील किंवा इतर असतील, माझं मशिदीमध्ये ऑफिस होतं शिवसेनेचं, हे कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही. माझे बांगी साहेब तिथं स्वयंपाक करतात, म्हणजे जेवण वाढतात. असं सौहार्दाचं वातावरण या ठिकाणी आहे. आणि माझ्या आंबेडकर साहेबांनी बहुजन विकास पार्टी याच करते, वंचित पार्टी या ठिकाणी काढली. त्याचा उद्देश प्रत्येक समाजातला मराठा, धनगर, कोळी, माळी, साळी त्यातला उपेक्षित जो आहे, जो वंचित आहे, त्या वंचिताची मोळी बांधल्यानंतर तिसरा पर्याय या देशाला दिल्याशिवाय आंबेडकर साहेब राहणार नाहीत. आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही या ठिकाणी उतरलोय. आता खरी लढाई या ठिकाणी आमच्या काय म्हणतात, आमच्या म्हणजे मी आया बहिणीला तसंच बोलतो, माझ्या आया बहिणी आहेत त्या. माझं मोठे मोठे आंदोलन झाले, महिलांचं आंदोलन झालं, फायनान्स कंपन्या तोडल्या, मोडल्या, जाळल्या, रिकव्हरी बंद केली भाऊसाहेबांना. या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या GR काढावं लागले आरबीआयला, गव्हर्नमेंटला. बाकी उद्योगदार सांगतो मी काय आहे ते पुन्हा तपासणार, नाही तर आत्ताच माझा आवाज बसायचा. त्यामुळं आजचा विजय फार होता, लय पार थैथयाट केला. पण सच्चाई नेहमी जिंकत असते, थोडा त्रास होतो. आणि जे आत्ताच्या ज्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी किंवा काय आहेत, त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे. आता ओमराजे तुम्ही 3 नंबरला गेला, तुमचा विषयच आम्हाला घ्यायचा नाही. आता खरी लढाई जी आहे ते घड्याळ आणि आमचं काय आता चिन्ह जे मिळेल, वंचित बहुजन आघाडी या 2 मध्ये आहे. बाकीचे सुद्धा उमेदवार आहेत, त्यांना आम्ही डावलत नाही. प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी मजबूत आहे. जो अपक्ष आहे, इतर पक्षात नाही. सगळ्याला माझी विनंती आहे, तुम्ही सगळ्यांनी एकत्र मला जर सपोर्ट केला, सगळे प्रस्थापित पळवून लाव इथून, एवढी ताकद आपण ठेवू आणि तुम्ही सगळे एकत्र आलात तर काय होऊ शकतं. हे कुणाचाही तुम्ही काय म्हणतात काय ही होऊ नका, कुणाचा ऐकून यामध्ये विरोध करू नका. तुम्ही आम्ही एक आहोत, वंचित मध्ये आपण आहोत. आपल्यावर अन्याय अत्याचार सगळं समाजावरती असेल, शैक्षणिक असेल, सगळं आहे. आता आपल्याला एकत्र येण्याची बाकी अपक्षांना विनंती आहे. खरी लढाई आता समजा मी तुम्हाला काय म्हणलं, कमी लेखत नाही बाकी उमेदवारांना, परंतु माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला की तुम्ही सगळे काय असेल ते काय विड्रॉल करा, मला सपोर्ट करा. पण यांच्या विरुद्ध लढण्याची ताकद त्या वाघिणीच्या काय म्हणतात दूध पिलेल्या भाऊसाहेब आंबेडकरला द्यावी लागेल, तरच इथला इतिहास आपल्याला बदलता येईल. लोक वैतागलेले आहेत दोघांनाही. त्यामुळं आता परिवर्तन हा संसार का नियम आहे आणि परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं सांगतो. तमाम जनतेला मी विनंती करतो की या ठिकाणी मला आशीर्वाद द्यावा. सचिन करताय. 2019 मध्ये वंचितला 1 लाख मतं पडली होती. काय वाटतंय आपल्याला यावेळेस मताचा टक्केवारी वाढेल की मतदान वाढेल? या वेळेला 1.5 लाखाच्या पुढे वंचितचं या ठिकाणी मतदान मला मिळणार आहे. सगळे पार काल बघितलं, कार्यकर्ता पेटून उठलेला आहे. गेल्या उमेदवारांनी काय प्रॉब्लेम केला सगळ्याला माहिती आहे. त्या ठिकाणी हे 1.5 लाखाच्या पुढे जाईल. बार्शी 3.5 लाख मतदार आहे. 70% नाही 50 जरी धरला तर 2.25 लाखाच्या पुढे मी जाईन. माझा लिंगायत समाज 5.5 लाख आहे. 5.5 लाखात सगळ्याला आता कळलेला आहे. कुठल्याही काय म्हणतात वरिष्ठांनी कुठं कुणाला काय दिलं, अमकं दिला, कुणाला सपोर्ट केला, आता लोक ऐकणार नाहीत. आणि त्यामुळं या ठिकाणी माझा जो समाज आहे, मी 3 लाखाच्या पुढे लिंगायत समाजामधनं जाईल. माझे जे ग्रुप आहेत 14 ग्रुपच्या माध्यमातून 10 लाख मुलं माझ्या टचमध्ये आहेत. रिटायर्ड पोलीसवाले आहेत, रिटायर्ड मिलिटरीवाले आहेत, पोलीस लाईन बॉयज आहे, पोलीस मित्र संघटना आहेत आणि अशा अनेक संघटना, परांडा, भूम, वासी. ज्या वेळेला लोकांना अन्न नव्हतं, कोरोनामध्ये पेशंट ऍडमिट होते, खिशात पैसे होते, बाहेर खायला नव्हतं, त्यावेळेला हा पट्टा मैदानात होता. सगळे पुढारी लपून बसले होते आणि 11 महिने कुणी बाहेर आला नव्हता. त्यावेळेला पेशंट ऍडमिट, डिस्चार्ज, बिल कमी कर, मैतकर उचलून इथपर्यंत कामगिरी माझ्या सगळ्या बांधवांनी. एक आमचा शिवसैनिक सागर कळमनकर त्या ठिकाणी त्याला काय मृत्युमुखी पडावं लागला. त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी माझा दीपक भैया आहे, आंबेडकर, आमचे शेट्टे साहेब आणि आमचे काय दुसरे काशीद साहेब आणि अजून एक वकील साहेब आहेत. त्या सगळ्यांनी सिंहाची खिंड लढवली आणि या ठिकाणी यश आलेलं आहे. आज उमेदवारी दिली त्याच दिवशी खरं तर विजय होता.
आज विजयावरती शिक्कामोर्तब झालेला आहे आणि कायदेशीर जो निकाल आहे तो काउंटिंग दिवशी लागणार आहे आणि याच ठिकाणी भव्य दिव्य अशी मिरवणूक वंचित आघाडी स्वतः आंबेडकर साहेब येतील, आमचे प्रवीणजी येतील, आमचे अण्णा जाधव साहेब येतील आणि त्या ठिकाणी आपल्याला यश मिळणार एवढं सांगतो. सर्वांची रजा घेतो. फक्त अफवा पसरवतील, काय बी करतील ते तुम्हाला सांगायला काय आता ही नाही. तर त्यामुळं काय 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 आता तुम्हाला टेक्नॉलॉजी वेगवेगळी आलेल्या आहे. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय करू शकतील. भाऊसाहेब आंधळकर हा बजरंग बली 11 सकाळी 11 वेळा माझी हनुमान चालीसा असते. पहाटे 5 ला उठतो. एक प्रश्न आहे, आपण परवा म्हटले होते की